पण सर्व खिडक्या रिकाम्या होत्या. तिथे रिकामा चंद्रप्रकाश होता. इतर काहीही नव्हतं. कपाळावरचा घामाचा थेंब टप्प आवाज करून उशीवर पडला. मध्यरात्रीच्या कडाक्याच्या थंडीत माझ्या शरीराला डबडबून घाम फुटला होता. हे काय होतं तरी काय? खरंच काही दिसलं का झोपेतलं एखादं दुःस्वप्न? उठून पाहावं का? सोबत भाग 2. उठून पाहावं का? मनाचा शाबूत कोपरा म्हणत होता, घामानं निथळलायस, थंडीत अजिबात जाऊ नको. प्रकृती इतकं दुसरं महत्वाचं काय आहे? बापूसाहेबांच्या कण्याचा पुन्हा आवाज आला. मन स्वतःची किती फसवणूक करतं. मी स्वतःची समजूत काढली. आपल्याला नुकतीच झोप लागली असेल, त्यात हे घाणेरडं स्वप्न पडलं असेल, त्यातच बापूसाहेबांचा झोपेतला आवाज कानावर आला असेल. तेच स्वप्नातही आलं असेल. डोक्यावर पांघरून घेऊन मी खिडकीकडे पाठ केली आणि झोपलो. पहाटेच जाग आली. आदल्या रात्रीचा अनुभव म्हणा, स्वप्न म्हणा, एकदम आठवलं. पलंगावरून उठलो, अंगावर चादर घेतली, बाहेर सोप्यावर आलो. पहाटेचा प्रकाश अगदी अंधुक होता, पण त्या प्रकाशातही मला ते दिसलं. त्या एका खिडकीखाली एक मोठा ओलसर डाग होता. येथेच काल रात्री काहीतरी उभं होतं. पाण्यानं भिजून चिंब झालेलं. खोलीत नजर लावून ते उभं होतं. हे खरोखरच काहीतरी होतं का मलाच भास होत होते? का साध्या सोप्या स्पष्टीकरणांनी स्पष्ट होणाऱ्या प्रसंगांना मी विनाकारणच एक विकृत भयावह आकार देत होतो? आणि मग एकाएकी बापूसाहेबांची ती प्रखर प्रतिक्रिया आठवली. त्यांचं ते झोपेतलं रडणं आठवलं. हा प्रकार होता तरी काय? केवळ अडाणीपणानं समोर घडणाऱ्या प्रसंगाकडे लक्ष करायचं का? कोणत्या घटनांच्या काठाकाठावर मी वावरत होतो आणि अनावधानानं समजा मी त्यातच कोसळलो तर? माझा त्यात काही संबंध नसेलही, पण अग्नी सर्वांनाच पोळून काढतो. हात चुकून लागला म्हणून तो काही कोणाची गय करत नाही. आत येऊन मी खोलीचं दार लावलं. स्वयंपाकघराकडे जाताना काही वेळ मी बापूसाहेबांच्या पलंगाजवळ उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहिलो. आता त्यांना शांत झोप लागली होती, पण चेहऱ्यावरचा ओढलेपणा, फिकटपणा काही लपत नव्हता. डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणखीच खोल स्पष्ट झाली होती. इथली विश्रांती त्यांना कितपत मानवत होती याची मला शंकाच वाटायला लागली. त्यांच्या बाबतीतल्या मनातल्या अनेक शंका अनुत्तरित होत्या. ते आजारातून उठलो असं म्हणत होते, पण काही औषधं, टॉनिक असं काही घेताना मला दिसत नव्हते. मग मनात असा विचार आला, बापूसाहेबांचा आजार मनाचा तर नसेल, ज्याला मनोविकृती म्हणतात तसला? मग हे रात्रीचं रडणं, विव्हळणं स्पष्ट होत होता. पण मग मला दिसलेल्या प्रकाराचं काय? स्वतःशीच खिन्नपणे मान हलवत मी स्वयंपाकघरात गेलो. चहाच्या तयारीला लागलो. आगर मोरणीतला आमचा तो 3रा दिवस. आदल्या दिवसाचीच एक पुनरावृत्ती होती. नवीन घडायला तिथे वावच कुठे होता. मला घराचा कंटाळा आला की मी बाहेर पडत होतो. गावाचा एक रस्ता सोडला तर बाकी सर्व भाग दाट झाडीचा, पण मानवाच्या स्पर्शापलीकडचा असा होता. या भरमसाठ पायपिटीनं असेल, पण मला नंतरचे 5-7 दिवस अगदी गाढ झोप लागत होती. बापूसाहेब झोपायच्या आधी एखादा गेम खेळायचा आग्रह करत, तेव्हा डोळे उघडे ठेवणं सुद्धा अगदी जीवावर येत असे. तेव्हा दुसऱ्या रात्रीच्या त्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली नाही. म्हणजे असं की मला जाग आली नाही. त्या 5-7 दिवसांनंतरच्या रविवारची आठवण जोरात येते. शहरी लोकांच्या आयुष्यात रविवाराला एक खास स्थान असतं, म्हणून तो माझ्या ध्यानात राहिला असेल. गावात एक टुरिंग टॉकीज झाली होती आणि बापूसाहेब व मी संध्याकाळच्या एका खेळायला गेलो होतो. केवळ मनोरंजन म्हणूनच, नाहीतर तो पिक्चर आम्ही पाहिलेला होता. अनुभव नवा होता एवढं मात्र खरं. तिकीटवाले आणि प्रतिष्ठित मंडळी जमल्यावर मग सिनेमा सुरू झाला. सिंगल मशीन होतं. एक रीळ झालं की थांबत होते. मध्येच एखादी रेकॉर्ड, मग पुन्हा सिनेमा सुरू. त्यांच्या तुटपुंज्या सामुग्रीपेक्षा खेड्यापाड्यातून धंदा करण्याच्या जिद्दीचंच मला नवल वाटलं. मनात विषादही वाटला की आपण शहरात नुसतीच नोकरी करत उपास काढत होतो
असा एखादा धंदा काढणं आपल्याला का जमणार नाही. आणि मग समजत होतं की तो आपला स्वभावच नाही. विषाद आणखीच वाढत होता. आम्ही परत निघालो तेव्हा 10:30 पावणे 11 वाजले होते. आम्ही दोघंच आमच्या बाजूला येणारे होतो. स्वेटर आणि मफलर घट्ट गुंडाळून घेऊन आम्ही चालत होतो. दोघेही आपापल्या विचारात गर्क होतो. बापूसाहेब मधून मधून टॉर्चचा प्रकाश रस्त्यावर टाकत होते, पण तो एक चाळा होता. त्याची खरोखर जरुरी नव्हती, कारण स्वच्छ चांदणं पडलं होतं. आम्ही आवारात आलो. किल्ली माझ्यापाशीच होती. बापूसाहेबांनी कुलपावर प्रकाश टाकला होता. दार उघडून मी आत गेलो. दिवा मोठा केला. कसं उबदार वाटत होतं. जेवढं आम्ही जातानाच उरकली होती. परत आल्यावर वाटलं तर चहा किंवा कॉफी बनवायची असा विचार होता. पण आम्हाला कोणालाच आता काही नको होतं. मी झोपायची तयारी केली. निजण्यापूर्वी सोप्यात सिगरेट ओढायला आलो. मागे दार लावून घेऊन वळत असतानाच मला ती दिसली आणि मी जागच्या जागी गारठलो. पहिल्या क्षणी मनात सर्व घटना आपापल्या जागी पडल्या. हीच ती 2-3दा मला दिसली होती. त्या मागोमाग आश्चर्य आलं. ही कोण? अशा रात्री अपरात्री वाड्यात का वावरत असते? आणि मग शंका आली, ही एखादी वेडी तर नाही ना, अशी थंडी वाऱ्याची भटकायला. मी तिच्या दिशेनं वळून म्हणालो सुद्धा, कोण आहे ते? काय हवंय तुम्हाला? पण तिला ते शब्द ऐकूच गेले नसावेत. निदान तिनं त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. तिची मान जराशी सुद्धा हलली नाही. ती एकटक खोलीतलं काहीतरी पाहत होती. आतला प्रखर प्रकाश खिडकीतून तिच्यावर पडला होता आणि मला एवढं दिसत होतं की तिचे सर्व कपडे ओलेत. आणि मग मनाला भीतीचा पहिला ओझरता पण शहारवणारा स्पर्श झाला. दिसतो आहे तो प्रकार नैसर्गिक आहे का हा एखादा भलताच अनैसर्गिक अघोरी प्रकार आहे? मनात शंका चमकून गेली. काही क्षण मी तसाच उभा राहिलो आणि मग आकृतीच्या जरा जवळ गेलो. खरं म्हणजे पावलं रखडत होती. मोठ्या अनिच्छेनं पुढे पडत होती. त्या रात्री क्षणमात्र झालेली ती उलघाल आठवत होती, पण तरीही मी पुढे पुढे जातच होतो. 7 पावलांवर आलो, मग 5 पावलांवर, मग 2 पावलांवर. ती आकृती स्त्रीचीच होती. निश्चलपणा जीव घेणा होता. प्रेताचीच कल्पना मनात येत होती, पण ती मृत वाटत नव्हती. उलट कसल्या तरी दाहक भावनेनं आतून रसरसून उठल्यासारखी वाटत होती. चेहऱ्याचा एकच भाग मला दिसत होता. तो विलक्षण पांढरा होता आणि सर्व कपडे, केस, चेहरा सर्व काही ओलचिंब होतं. पाणी निथळून पायाखाली साचत होतं. गारवा माझ्यापर्यंत पोहोचत होता. माझ्या अस्तित्वाची तिला जाणीवही नसावी. आणि मग तो शेवटचा मूर्खपणा केला. पुढे जाऊन वाकून समोरून तिच्याकडे पाहिलं. एक क्षणभरच मात्र, पण तेवढा तो क्षण, तो चेहरा माझ्या मेंदूवर जळत्या रेषांनी कोरायला पुरेसा होता. तो चेहरा कल्पांतापर्यंत माझ्या स्मृतीपटलावरून हलणार नाही. त्या क्षणी काहीतरी ओरडत मी मागे सरलो. तसा धडपडत खोलीत, बापूसाहेब, बापूसाहेब असं ओरडत मी खिडकीकडे बोट दाखवू लागलो. पण खिडकी रिकामी होती. बाहेर काही नव्हतं. काय रे जगदीश? दचकलेले बापूसाहेब मला विचारत होते. त्यांना काय सांगणार? त्यांचा विश्वास बसेल माझ्या शब्दांवर? मी जर त्यांना सांगितलं की आता खिडकीबाहेर एक निथळती स्त्री उभी होती. तिचे केस ओले होते, कपाळाला चिकटले होते, डोळे सताड उघडे होते पण त्यात बुबुळं नव्हती, तोंड उघडं होतं पण त्यात हिरवट शेवाळ होतं, नाकाभोवतीही हिरवट माती होती, पाण्यात बुडालेल्या स्त्रीचा तो चेहरा होता, त्यांचा विश्वास बसेल? माझा स्वतःचा तरी आत्ता, म्हणजे खिडकी रिकामी हे पाहून मला असं काही दिसलं यावर विश्वास बसतोय का? अशा गोष्टी कधी कोणाला दिसतात का? असं काय पाहतोयस? ओरडायला काय झालं? बापूसाहेब म्हणाले. काही नाही, काही नाही. खिडकीबाहेर काहीतरी दिसलं असं वाटलं. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला आणि मग चेहरा रागानं लाल झाला. जगदीश, एवढ्यातल्या एवढ्यात तू हे 3ऱ्यांदा सांगतोयस.
ते रागानं ओरडले, तुझा काय डाव आहे? तू खरोखर कोण आहेस? कोणी तुला माझ्याकडे पाठवलंय? मला भिववण्याचा कट रचलाय की काय तुम्ही? संभाषणाचं हे वळण इतकं अनपेक्षित होतं की क्षणभर मी माझी स्वतःची भीतीही विसरलो आणि आ वासून बापूसाहेबांकडे पाहत राहिलो. जगदीश, त्याचा काही उपयोग व्हायचा नाही बरं का? बापूसाहेब मोठ्यानं ओरडत म्हणाले. हा बापूसाहेब असा कच्चा नाही बरं का. मला त्यांच्याच प्रकृतीची काळजी वाटायला लागली. कालच त्यांना एकदम अटॅक आल्यासारखं झालं होतं. घामाघूम होऊन ते कोसळले होते. आता असं काही झालं तर मी कोणाकडे जाणार? बापूसाहेब, मी शांतपणे म्हणालो, तुमचा काहीतरी भयंकर गैरसमज होतोय. मी खरोखरच एक बेकार माणूस होतो. नोकरीसाठीच मी तुमच्याकडे आलोय. हे कोणी पाठवण्याचं, कट करण्याचं, तुम्हास भिववण्याचं प्रकरण काय आहे मला काहीही माहीत नाही. अगदी देवा शपथ. त्यांचा माझ्यावर विश्वास कसा बसला कोणास ठाऊक, पण आवाज जरा खाली आणून ते म्हणाले, मग काय दिसलं ते सांग बरं. सांगतो, पण तुमचा विश्वास बसणार नाही, पण सांगतो. बापूसाहेब, आत्ता मिनिटभरापूर्वी मला बाहेरच्या सोप्यात खिडकीपाशी एक बाई दिसली होती. ती आत कशाकडे तरी पाहत असावी असं वाटत होतं, पण जवळ गेलो तर मला दिसलं की तिचा चेहरा बुडून मेलेल्या एखाद्या माणसासारखा आहे. बिनबुबुळांचे डोळे, शेवाळानं भरलेलं नाक, तोंड. देवा रे करत बापूसाहेब खाली कोसळले. मी पलंगावर पडून विचार करत होतो. मधून मधून बापूसाहेबांकडेही लक्ष ठेवत होतो. मगाशी ते खाली कोसळल्यावर माझी मोठीच तारांबळ उडाली होती. नाकापाशी कांदा धरून, डोक्यावर फुंकर घालून, चेहऱ्यावरून ओल्या फडक्याचा बोळा फिरवून मी त्यांना कसंबसं शुद्धीवर आणलं होतं. आणि मग त्यांच्याच सुटकेसमधली बाटली काढून त्यातली थोडीशी व्हिस्की मी त्यांना दिली होती. 10-15 मिनिटात ते चांगले सावरले होते आणि मग मी त्यांना निजायला सांगितलं होतं. ते आता डोळे मिटून पडले होते. कदाचित झोपलेलेही असतील, पण मला मात्र झोप अजिबात येत नव्हती. मनात विचारांची ही वर्दळ माजली होती. दरवेळची बापूसाहेबांची ही भीतीची प्रतिक्रिया मला आवडत नव्हती आणि खरा प्रकार समजल्याशिवाय मी त्या घरात एक क्षणभरही राहणार नव्हतो. आत्ताची रात्रीची वेळ आणि त्यांची अवस्था हे पाहून मी स्पष्टीकरणाचा क्षण दुसऱ्या सकाळवर टाकला होता. तरीही नाना तर्क-कुतर्क करण्यात मन गुंतलेलं होतं. रात्री केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे जाग आली. सर्व आठवताच मी आधी बापूसाहेबांकडे पाहिलं. ते झोपलेले दिसत होते. मी चहासाठी उठलो. रोजची सकाळची घरातली सर्व कामं उरकली. त्यांचं पाणी तापवलं, चहा बनवलं आणि त्यांना हाक मारली. चहा घेता घेता मी सरळ त्यांना म्हणालो, बापूसाहेब, मला वाटतं आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे. केवळ आजारानंतरच्या विश्रांतीसाठी तुम्ही येथे आले आहात हे मला खरं वाटत नाही. तुला त्याच्याशी काय करायचंय? तुझा ठरलेला पगार तुला मिळाल्याची कारण. सुरुवातीच्या उद्दाम आवाजात ते म्हणाले, बापूसाहेब, मला नोकरीची गरज असली तरी ती इतकी नाही. मी काही अन्नाला महाग झालेलो नाही. 100 रुपयांसाठी भलत्याच प्रकरणात स्वतःला गुंतवून घ्यायची माझी तयारी नाही. समजा तुझा पगार वाढवला तर 150, नाही 200. बापूसाहेब, मी वैतागून म्हणालो, अशा वागण्यानं तुम्ही माझ्या मनातला संशय जास्त दृढ करत आहात. कोण तुमच्या विरुद्ध कट करतंय? तुम्हाला भिववण्याचा प्रयत्न कोण करतंय? का करतंय? माझा संशय तुम्हाला का आला? घराभोवती कोणीतरी वावरताना दिसलं म्हणताच तुम्ही एवढे का भ्यालात? मला सगळं समजलं पाहिजे. आणि समजल्यावर ते दीनवाणेपणे माझ्याकडे पाहत म्हणाले, मला योग्य वाटेल ते करीन. वाटलं तर राहीन, नाही तर निघून जाईल. पण जगदीश, तू माझ्याकडे नोकरी धरली आहेस म्हणजे काय तुमचा ताबेदार झालो की काय? खर्चाव्यतिरिक्त मी तुमचा पैसाही घेतलेला नाही. वाटेल तेव्हा मी माझ्या वाटेनं जाऊ शकतो. कपातला चहा घटाघटा संपवून कप खाली ठेवत बापूसाहेब म्हणाले, जगदीश, तुला सगळं काही सांगतो. ही मालिनी माझी पत्नी. ती माझ्यापेक्षा वयानं खूपच लहान होती. अगदी तरुणच होती म्हणणं. लग्नाच्या वेळी मला वाटलं की तिचं माझ्यावर खरोखरीचंच प्रेम आहे. पण मागाहून समजलं की तो सगळा देखावा होता, नाटक होतं.
माझी संपत्ती गडगंज आहे आणि मला कोणी वारस नाही हे पाहून तिनं आपला डाव टाकला होता. लग्नाला महिना होतो न होतो तोच तिचे चाळे सुरू झाले. कामानिमित्त मला अनेक वेळा बाहेरगावी जावं लागत होतं, पण मी मालिनीवर लक्ष ठेवायची व्यवस्था करून जात होतो. भरपूर पुरावा हाती येताच मी तिला त्याबद्दल छेडलं. खूप भांडण झालं आमचं. तेव्हापासून ती वेगळी राहत असते. तिला माहिती आहे की घटस्फोट घेण्यासारखं माझ्या हातून काही दुर्वर्तन झालेलं नाही. उलट तिच्याच बदफैलीपणाचे पुरावे माझ्यापाशी आहेत. कोर्टात गेली तर तिला दिडकीचीही पोटगी मिळणार नाही, म्हणून तिनं हा नवा बनाव रचलाय. माझ्या वयामुळे माझा मूड आता ठिकाणावर राहिला नाही. मला कधी कधी भ्रमाचे झटके येतात, बुद्धी चढलीये अशा अफवा ती उठवत असते. आणि त्या छटेल रांडेच्या शब्दावर विश्वास ठेवणारे पागलही काही कमी नाहीत. त्यातूनच माझा आजार उद्भवला होता आणि त्यासाठीच ही विश्रांती आहे. मी काहीच बोललो नाही. बापूसाहेब मोठ्या अपेक्षेनं माझ्याकडे पाहत होते, पण मला विचारायला वेळ हवा होता. अगदी खरं सांगायचं म्हणजे माझा त्यांच्या शब्दावर विश्वास बसला नव्हता. त्यांच्या त्या विलक्षण भीतीची, प्राणभयाची उपपत्ती यात लागत नव्हती. एक वेळ मला दिसलेले प्रसंग कोणीतरी कट करून रचले होते असं मानलं तरी, आणि तेही मला मंजूर नव्हतं. काही काही गोष्टींची अनुभूती इतकी प्रखर असते की त्या सत्याच्या एका वेगळ्याच पातळीवर जातात. आणि मुख्य म्हणजे अशा माणसासाठी राबायला माझं मन आता तयार नव्हतं. हा माणूस भीतीग्रस्त होता. त्याच्या जीवाला कसला तरी घोर लागला होता. मला त्यात कोणताही भाग नको होता. तो आणि त्याचं विकृत रहस्य त्याचा त्याला लखलाभ असो. मनात असाही एक विचार आला, सोबतीसाठी म्हणून त्यानं मला पगार देऊन इथे आणलं, पण त्याआधीच त्याला कोणाची तरी सोबत लाभलेली होती. त्याच्या मनासारखी नसेल कदाचित, पण सोबत होती खास. माणसाचं मन कसं असतं पहा. जे स्वयंपाकाचं काम मी मन लावून करत होतो तेच आज मला कंटाळवाणं वाटायला लागलं. बापूसाहेबांनी अनेकदा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी हातानंच त्यांना गप्प केलं. आम्ही जेवायला बसल्यावर मी म्हणालो, बापूसाहेब, मी माझा निर्णय घेतलाय. मला इथे राहायचं नाही. हातातला घास तसाच ठेवत ते म्हणाले, मी तुमची नोकरी सोडून परत गावाला जाणार आहे. जगदीश, प्लीज माझ्याकडे पहा, ते केविलवाणेपणाने म्हणाले. बापूसाहेब, 10 दिवसांपूर्वी आपली ओळख तरी होती का? तुमची नोकरी मला जमते का नाही एवढंच मी पाहणार. बाकी पाहण्याची काय जरूर. पण मला अशा अवस्थेत एकट्याला सोडून. तुम्हाला काय झालंय? तुम्ही पांगळे नाही, अत्यवस्था नाही. बरं, तुम्ही काही जंगलात नाही. चांगले तुम्ही स्वतःच्या गावात आहात. मनात आणलं तर 10 माणसं तुमच्या मदतीला उभी राहतील. बोला. जगदीश, मला भीती वाटते. एकट्याला राहायची भीती वाटते. ते मला माहितीये आणि त्यातलाच कोणताही भाग मला नकोय. ते काही बोलणार तोच हात वर करून मी त्यांना गप्प केलं. बापूसाहेब, मला काहीही ऐकायचं नाही. कोणत्याही स्पष्टीकरणानं माझा विचार बदलणार नाही. मी इतप्पर इथे राहणार नाही हे ठरलं. हताशपणानं त्यांचे खांदे खचले. शेवटी पराभूत आवाजात ते म्हणाले, आजची रात्र तरी राहतोस? बस उद्या सकाळपर्यंत. नाही, तोपर्यंत इथे राहा. मला एकट्याला सोडून जाऊ नकोस. शेवटी माणसाबद्दल कीव ही काही भावना आहेच, आणि नाहीतरी बाहेर कुठेतरी कुडकुडत रात्र काढण्यापेक्षा या घरात आरामात काढलेली काय वाईट. मी त्याला होकार दिला. रात्रीची झोपायची वेळ होईपर्यंत आमच्यात जरुरीपेक्षा जास्त काही बोलणं झालं नाही. परस्पर संबंधात एक प्रकारचा तणाव आला होता. 2-3दा तरी बापूसाहेबांनी काहीतरी बोलायचा विचार केला होता, पण माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी तो रद्द केला असावा. शेवटी एकदाचा दिवस उलटला. जेवणं झाली, अंथरुणं मीच घातली. बारीक दिवा लागला, मोठा मालवला आणि आम्ही झोपलो. प्रत्येक जण आपापल्या विचारात गर्क. जगदीश, बापूसाहेबांची हाक आली. काय बापूसाहेब? मी जागेवरून न हालता विचारलं. काही दिसलं तर मला जाग कर बरं का. त्यांच्या आवाजात भीतीचा अगदी जाणवण्यासारखा कंप होता.
हो, अवश्य जागं करीन, मी अगदी प्रांजळपणे म्हणालो. ते काही माझे कोणी शत्रू नव्हते. त्यांना धोका पोहोचावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी माझं काय नुकसान केलं होतं? मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत आपली कशाशी गाठ पडली आहे याची मला खरी कल्पनाच आली नव्हती. नाहीतर केवळ आरामाच्या आमिषाला बळी पडून मी माझा जीव अशा भयानक संकटात घातलाच नसता. भयानक संकटच की जीव राहिला तरी शहाणपण जायचं, माणूस ठार वेडाच व्हायचा. मी कसा काय बचावलो ते एका देवालाच माहीत, कारण असली दृश्य खरोखर मानवाच्या डोळ्यांसाठी नाहीत. बापूसाहेबांचा विचार करता करता केव्हा तरी झोप लागली, जाग आली. ती अंग थंडीनं शहारून गेल्यानं आली. खोलीतली सर्व ऊब कशात तरी शोषली गेली होती. खोलीत कसला तरी कडवट कुबट चमत्कारिक वास भरला होता. हवेतही असा काही जडपणा आला होता की श्वास नीट घेता येत नव्हता. जीव गुदमरल्यासारखा होत होता. असं वाटत होतं की हातपाय जोरानं झाडावेत, खूप मोठ्यानं ओरडावं, शरीरावर व मनावर आलेला हा बोजा कसा तरी दूर ढकलावा. पण स्वप्नातल्यासारखी अवस्था झाली होती. आत केवढीही उर्मी असली तरी तिळ मात्र ही हालचाल करता येत नव्हती. मोठ्या कष्टानं डोळे उघडले. लहानशा चिमणीचा प्रकाश धुरकटल्यासारखा अंधुक पडत होता. कशी बशी मान वळवून खोलीत नजर फिरवली. बापूसाहेबांच्या पलंगाजवळ ती उभी होती, त्यांच्याकडे वाकून पाहत. जीव चरकला. क्षणार्धात अनेक विचार येऊन गेले. आपण यापूर्वीच इथून जायला हवं होतं. ज्यात आपला काडीचाही संबंध नाही त्या प्रकाराला साक्षीदार का व्हायचं? बापूसाहेब आणि त्यांचं नशीब, पूर्वकर्माचं फळ, या वाड्याभोवती सुरुवातीस अस्पष्टपणे वावरणारी ती कृष्णाकृती आता त्यांच्या भेटीस आली होती. हे आधीचं नव्हतं आणि नंतरही राहणार नव्हतं. हे बापूसाहेबांबरोबरच आलं होतं आणि त्यांना घेऊनच जाणार होतं. त्यांनी सोबतीला मला बरोबर आणलं होतं, पण त्याची जरुरी नव्हती. एक सोबत त्यांना आधीपासूनच मिळाली होती आणि ती हा जन्मच नाही तर त्यानंतरही त्यांना लाभणार होती. कारण या शेवटच्या क्षणी माझी खात्री झाली की त्यांच्या पलंगावर वाकणारी आकृती नैसर्गिक नाही, पिशाच्य योनीतली आहे. इतका अंधुक प्रकाश असताना ती मला इतकी स्पष्ट कशी दिसत होती? का ती स्वयंप्रकाशित होती? का आणखी एका वेगळ्या मार्गानं मेंदूवर तिची जळती प्रतिमा उमटत होती? अशक्य नव्हतं, कारण ही अनुभूती केवळ शारीरिक नव्हती. त्याखेरीज इतर अनेक पातळ्यांवर ती मला स्पर्शत होती. मनाचा बधीरपणा, मेंदूचा थंडपणा ही सर्व त्याचीच लक्षणं होती. तुम्ही म्हणाल, समोर हे अभद्र ध्यान असताना इतके विचार सुचले तरी कसे? मी एवढंच म्हणतो की अशा अपवादात्मक अनुभवाच्या क्षणी मनाच्या जाणीवेची व्याप्ती एकदम विस्तारत जात असली पाहिजे. अनेक पातळ्यांवर विचार होत असेल किंवा काळाची गती मंदावत असेल. बुडणाऱ्या माणसाला एक एक क्षण कसा अनंत काळासारखा भासतो. ती बापूसाहेबांच्या पलंगावर वाकली होती, पण हे मला दिसत होतं. बापूसाहेबांना काय दिसत होतं? ज्याच्या मनाचा जसा रंग असेल तशी प्रतिमा त्याच्या मेंदूवर उमटणार. इतरांना ते कळणार नाही, पण त्यांना काहीतरी दिसत होतं. ऐकूही येत असावं. त्यांच्या चेहऱ्याकडे मला पाहावेनाच. ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते, वारंवार आवंडे गिळत होते. नाही नाही, मालिनी, मी मुद्दाम नाही केलं, तो अपघात होता. वाकलेली आकृती किंचित हलली, आणखी पुढे वाकली. नाही नाही, मी दगड नाही बांधला, तो घसरून तुझ्या अंगावर आला असेल. नाही नाही मालिनी, क्षमा कर, क्षमा कर. ती आकृती आणखी खाली वाकली. त्या दोघांच्या चेहऱ्यात आता 2 विताचंही अंतर नसेल. ओले केस बापूसाहेबांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. निथळलेले थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते. ते बिनबुबुळांचे डोळे. नाही नाही, मी कॉफीत काही घातलं नव्हतं, आई ग. ते किंचाळले. मीही शक्य असतं तर किंचाळलो असतो, कारण त्यांच्या शेवटच्या शब्दांबरोबर ती हिडीस आकृती हात रुंदावून त्यांच्या अंगावर झेपावली होती.
बापूसाहेबांची 5-7 सेकंद विलक्षण तडफड चालली होती. तोंडातून गुदमरलेले निरर्थक आवाज बाहेर पडत होते. माझ्या शरीरावर ही जड शृंखला नसती तरी मी त्यांच्या मदतीला गेलो नसतो. त्यांच्यावर बसलेली ती आकृती माझ्या साध्या मानवी हातांनी थोडीच दूर होणार होती आणि माझा त्यात काय संबंध होता. तरीही त्यांची तडफड न पाहून मी डोळे मिटून घेतले. आणखी 1-2 सेकंद तो तडफडण्याचा घुसमटण्याचा आवाज येत राहिला आणि मग एकदम विलक्षण शांतता पसरली. न सांगताही मला जाणवलं की खोलीतलं ते भयानक अस्तित्व आपल्या स्थानी गेलंय. थंडी गेली होती, छातीवरचं दडपण गेलं होतं, हवेतला कुबट वास गेला होता, श्वास मोकळेपणानं घेता येत होता. मी भीत डोळे उघडले. खोली रिकामी होती. म्हणजे मी आणि बापूसाहेब या दोघांव्यतिरिक्त. बापूसाहेब आता अगदी निश्चल झाले होते, पण त्यांच्याकडे पाहताच मन चरकत होतं. मी पलंगावरून उठायला गेलो, पण शरीराचे सर्व स्नायू दुखत होते. खूप मोठे शारीरिक कष्ट केल्यासारखं शरीर ठणकत होतं. मगाच्या त्या मानसिक ताणाखाली मी नकळत सर्व शरीर आखडून धरलं असलं पाहिजे, ही त्याचीच प्रतिक्रिया होती. तसाच कसा तरी रखडत बापूसाहेबांजवळ गेलो, पण त्यांच्याकडे एक नजर टाकताच मला दिसलं की ते गतप्राण झालेलेत. मृत्यूचं दर्शन कधीच चांगलं नसतं आणि अशी प्राणाची तडफड होऊन झालेला शेवट तर अतिशय भीषण असतो. त्यांचा चेहरा विकृत झाला होता आणि त्या चेहऱ्याच्या आसपासचा भाग ओला चिंब झाला होता. मी त्यांच्या सर्वांगावर चादर घातली आणि सिगरेट शिलगावली. धावपळ करण्यात अर्थ नव्हता. त्या लहानशा आडवळणी गावात एकही डॉक्टर नव्हता. तालुक्याचं गाव 6-7 मैलांवर होतं. तिथे आडवेळी जायचं म्हणजे कोणाची तरी गाडी हवी. मला कोण ओळखणार? अर्थात काही आशा असती तर मी वाटेल ती धडपड करून बापूसाहेबांना डॉक्टरी उपचार करवले असते, पण ते आता मानवी उपचारांपलीकडे गेले होते. पहाटेस 2 तासांचा अवधी होता. तोपर्यंतचा वेळ मला एकट्यानंच काढावा लागणार होता आणि अर्थातच मनात विचारचक्र अव्याहतपणे फिरतच होता. बापूसाहेबांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका हेच राहणार होतं. तो झटका यायला कारण काय झालं याची चौकशी कोण करणार? भीतीच्या अतिरेकानं हे होणं सहज शक्य होतं. पण मी पाहिलेला किंवा मी पाहिला असं मला वाटणारा प्रसंग केवळ माझ्या एकट्यासाठीच होता. इतरांना सांगू गेलो तर कोणाचा माझ्यावर विश्वास तर बसला नसताच. उलट लोकांनी माझ्या शहाणपणाबद्दल किंवा प्रामाणिकपणाबद्दल किंवा दोन्हीबद्दल शंका घेतली असती. तेव्हा मी आपलं तोंड बंद ठेवणं हाच सर्वोत्तम मार्ग होता. पण विचार कसे थांबतील? एक गोष्ट उघड होत होती की बापूसाहेब गावाकडे आले ते भिवून पळून आले होते. आजार आणि विश्रांती या सर्व थापा होत्या. ते मालिनीच्या छायेपासून दूर पळत होते. स्वतःच्या विवाहाचा त्यांनी जो इतिहास सांगितला त्यातला सत्य भाग किती, अर्धसत्य किती आणि बनावट किती हे कधीच समजणार नाही. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी नव्हतं एवढं मात्र खरं. त्या दोघातला खरा दोषी कोण होता हे त्या दोघांखेरीज इतर कोणाला माहीत असणार. आणि आता तर ते दोघंही हयात नव्हते. मालिनी ही मृत झाली होती आणि तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. बापूसाहेबांच्या एकतर्फी संभाषणातले काही उल्लेख मोठे सूचक होते. कॉफी घेतल्यानंतर तिला काहीतरी झालं होतं. त्यानंतर ती पाण्यात पडली होती. तिच्या छातीला एक मोठा दगड बांधलेला होता. मालिनी बापूसाहेबांवर निर्घृण खुनाचा आरोप करत होती आणि बापूसाहेबांनी माझ्याशी बोलताना तिच्यावर बदफैलीपणाचा आरोप केला होता. या अशा जोडीत दोष कोणाला द्यायचा? बापूसाहेबांच्या मृत्यूचं मला सोयरसूतक काहीच नव्हतं. सुरुवातीपासूनच माझा त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या पत्नीविषयी फारसा चांगला ग्रह झाला नव्हता आणि त्या प्रकरणात माझा तसा वैयक्तिक संबंधही नव्हता. मला कोडं पडलं होतं ते मला दिसलेल्या किंवा जाणवलेल्या प्रकारांचं. तिथेच मनाचा खऱ्या खोट्याचा गोंधळ होत होता. डोळ्यांनी दिसतं तेवढं खरं म्हणणाऱ्या लोकांनाही मालिनीच्या त्या छायेचं अस्तित्व मान्य करावं लागलं असतं. बापूसाहेबांची उशी ओली चिंब झाली होती.
की त्यांच्या घामानं, का मालिनीच्या केसातून ठिबकणाऱ्या पाण्यानं, का मला खरोखर काही दिसलंच नव्हतं. दिसल्यासारखं वाटलं तो केवळ एक प्रक्षेप होता. बापूसाहेबांच्या अपराधी भयग्रस्त मनानं प्रायश्चित्त म्हणून स्वतः समोर उभ्या केलेल्या चित्रांचा काही एका अपवादात्मक सहभावनेनं माझ्या मनात प्रक्षेप झाला होता का? पण तो इतका अर्थपूर्ण, सर्वस्पर्शी असेल? स्पर्श, गंध, थंडी सर्वासहित येईल? पहाटेचा मोतिया प्रकाश झिरपत आला. विश्व प्रकाशात शिरत होतं. बापूसाहेबांचं मृत शरीर, त्यांच्या आयुष्यातले लहान सहान हेवे दावे, राग, लोभ हे सर्व क्षुल्लक वाटत होतं. गावात निरोप द्यायला जाताना मी त्यांच्या वस्त्राच्छादित आकारावर शेवटची नजर टाकली. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात ते किती क्षुद्र होते, पण त्यांच्या त्या एका दुष्कृत्याच्या परिमार्जनासाठी मानवी अनुभूतीच्या परिघाबाहेर वावरणाऱ्या काही गूढ, अनाकलनीय, महाप्रभावी शक्ती काही क्षणापुरत्या त्यांच्यावर एकवटल्या होत्या. त्यांच्या पापी आयुष्याचा चुराडा करून मग आपल्या अगम्य मार्गावरून पुढे गेल्या होत्या. मी त्या विलक्षण नाट्यात सहभागी झालो हा एक अपवादच. मी पहाटेच्या मंगल वातावरणात पाय ठेवला. समाप्त. सोबत लेखक नारायण धारप.